आज मी पुण्यात घरगुती कार्यक्रमासाठी आलेली आहे आणि काकडे मॅडमच्या आणि आता एक व्यापाऱ्यांच्या कार्यक्रमाला पण जात आहे। तर छान वाटतंय पुण्याला येऊन। नाही, हे मानवरूपी नराधम आहेत। हे जे क्राइम्स आहेत याला माफी नाही आहे आणि कठोरातली कठोर शिक्षा या लोकांना तर मिळायला पाहिजे। पण आपल्याला ॲज अ फॅमिली युनिट, कुटुंब म्हणून खूप सतर्क राहणं जरुरी आहे, कारण खूपदा आपल्यातलेच लोक आज हे करतायत, खूपदा आपल्या विश्वासातले लोक हे करतायत। आणि दुसरं, जसं आम्ही सुरुवातीला पण चालू केलं होतं मॅडम बरोबर, पण जसं स्कूल्समध्ये गुड टच बॅड टच जे छोटे छोटे कोर्सेस होतात किंवा जे मॉरल एज्युकेशन मध्ये जसं सांगतात गुड साईड बॅड साईड पण एक वेगळी असते, ते आपल्याला लक्षात घेऊन अशा लोकांना एकदम दूर ठेवणं आणि तुरुंगात ठेवणं खूप जरुरी आहे। यासाठी ॲज अ फाउंडेशन पण आम्ही एक हेल्पलाईन चालू करतोय, त्याच्याद्वारे पण कोणालाही काउन्सिलिंग पाहिजे असो किंवा मदत कोणत्याही प्रकारची ते आम्ही देऊ आमच्याकडनं। थांबायलाच पाहिजे आणि आपल्याला सगळ्यांना ह्या लोकांना बॉयकॉट करून आपल्याला ह्या लोकांच्या मागे जे विक्टिम्स आहेत त्यांच्या मागे ठामपणे उभं राहणं जरुरी आहे, खूप जरुरी आहे। सरकारला सल्ला देईल की चुकूनही ही लोक बाहेर नको यायला, चुकूनही म्हणजे ती कठोरातली कठोर शिक्षा डिझर्व करतात आणि त्यांना ती मिळायला पाहिजे लवकरात लवकर। आपण जर बघितलं तर राजा छत्रपती शिवाजी चित्रपटानंतर छत्रपती शास्त्रांची चर्चा सुरू झालेली आहे। अशा लोकांना चौरंग केली पाहिजे असे देखील सातत्याने सांगण्यात येते। तुमची काय भावना? पहा, माझं पर्सनल तुम्ही विचाराल, जे हे असे लहान मुलांवर अत्याचार करतात त्यांना खरंच रस्त्यावर मारलं पाहिजे, मला खरंच मनापासून वाटतं। पण फायनली आम्ही जगतो डेमोक्रेसीमध्ये, कायदा हातात नाही घेऊ शकत, इच्छा असली तरी त्यातही काही तोड असेल, आपण लोक मिळून काही करू शकतो तर आपल्याला पाहायला पाहिजे। पण आता वाटतं ही वेगळी गोष्ट, पण करणं किती फिजिबल आहे ही वेगळी गोष्ट आहे। पण या लोकांना सरकारने, पोलिसनी, ज्युडिशरीनी बिलकुल सोडायला नको आणि सगळ्यात कठीण जी शिक्षा असते ती त्यांना मिळायला पाहिजे। महिलांसाठी काम करतात सुमित्रा वहिनी राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री आहेत, तुम्ही अनेकदा त्यांना भेटतात, त्यांच्या चिरंजीवांनी काल एक इच्छा म्हणून दाखवली की 29 मध्ये त्या मुख्यमंत्री यावा। महिला म्हणून तुम्हाला वाटतं की राज्याची महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे? मला नक्कीच वाटतं, जी महिला पुढे येऊन लोकांसाठी झटेल, कामं करेल दिवस रात्र, ती सुमित्रा वहिनी असो किंवा भाजपाची कोणी स्त्री असो, जे सगळ्यात डिझर्विंग असेल तिने पुढे येऊन मुख्यमंत्री बनलं पाहिजे असं मला। या नसरापूर मधली जो आरोपी आहे यापूर्वी दोनदा अशाच केसेस मधून तो निर्दोष सुटला, न्याय व्यवस्थाही कुठेतरी या सगळ्या गोष्टीमध्ये सिरियस सुटले पण आत गेले परत नाही, त्याच्यामुळे तिसरा गुन्हा घडला ना। हो, तर आता याच्यात आपल्याला ऍज अ सोसायटी वी हॅव टू टेक अ स्टँड। आय हॅव टेकन अ स्टँड की या लोकांनी बाहेर निघालंच कसं, त्यांचं झालं निघणं कसं, तर हा जाब मी देवेंद्रजी पण विचारणार आणि आपल्याला पोलीस, ज्युडिशरी सगळ्यांना विचारावं लागेल की कुठे ती उणीव राहिली आपल्या सिस्टीम मध्ये किंवा आपल्या पूर्ण प्लीडिंग मध्ये, आपण जे प्लीड केलंय त्याच्यात कुठे उणीव राहिली की असं झालेलं आहे, ते स्टडी करून आपल्याला त्याचा पाठलाग करणं जरुरी आहे। शक्ती कायद्याची सातत्याने मागणी होती विरोधकांकडनं, मला वाटतं स्पेशली जे मी तुम्हाला म्हटलं, जे लहान मुलांवर अत्याचार करतात त्यांना जो सगळ्यात जास्त कठोर कायदा असो तो पुढे येऊन त्यांच्यावर लागू केला झाला पाहिजे। आशीर्वाद बाळाला माझे पूर्ण गुड विशेस। आणि अटक झाली नाशिकमध्ये, रिदा खानला अटक झालेली आहे कॉर्पोरेट जिहाद मध्ये अटक करण्यात आलेली आहे। ज्या प्रकारे आता कॉर्पोरेट जिहाद काय सांगाल त्याबाबत? मी तर एवढंच सांगेन की कॉर्पोरेट्स मध्ये किंवा कोणत्याही दुसऱ्या लाईनीत पण कधी कधी असे प्रसंग घडतात
पण आता आपल्याकडे एक प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट कमिटी असते प्रत्येक कॉर्पोरेटमध्ये. जर कोणी एम्प्लॉईनी किंवा त्या विक्टिमनी स्वतः विसिल ब्लोईंग केलं, पुढे ही फरियाद नेली की तिच्यावर किंवा त्याच्यावर सुद्धा असे अत्याचार होत आहेत, तर त्याच्यावर त्वरित कारवाई ऑफिशियली पण केली जाते, त्याच्यावर केस पण केल्या जातात. तर मला वाटतं याच्यावर प्रॉम्प्ट ऍक्शन ही जरुरी आहे. आणि दुसरं, त्यांना परत यासाठी जी शिक्षा जरुरी आहे ती द्यायला पाहिजे. मॅडम आणि बाळाला काय स्पेशली विक्टिमनीच चूक नको राहायला, त्याच्या आजूबाजूवाल्यांनी चूक नको राहायला. आशीर्वाद खूप खूप आशीर्वाद आहे. इतकं सुंदर आहे. विक्रांत नाव आहे त्याचं आणि कृष्णाचा अवतार, एकदम सुंदर बाळ. छानच वाटलं भेटून आणि खूप खूप आशीर्वाद. नाही म्हटलं पण म्हणील. हा मॅडम वंदत मी फक्त बेस्ट विशेस दिले बाळाला आणि दीर्घायू आणि सुख समृद्धीचं आयुष्य मिळो अशी कामना करते. थँक्यू.